तर नमस्कार, मी सायनी सावंत, तुमची फ्युचर सायकोलॉजिस्ट. आज आपण 12वी नंतर जर तुम्हाला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट असेल आणि पुढे कॉलेजेस कोणते घ्यायचे किंवा कशी प्रोसेस करायची हे समजत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सायकोलॉजीमधील बेस्ट कॉलेजेस, ॲडमिशन प्रोसेस आणि काही इम्पॉर्टंट टिप्स जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. सर्वात पहिले सायकोलॉजीमध्ये 2 फील्ड्स येतात. सर्वात पहिले BA सायकोलॉजी आणि दुसरं म्हणजे BSc सायकोलॉजी. BA सायकोलॉजी हा आर्ट साईडचा भाग आहे, ज्यामध्ये काउन्सिलिंग, थेरीज आणि कम्युनिकेशनला खूप जास्त फोकस आहे. तर BSc सायकोलॉजी हा एक सायन्स साईडचा भाग आहे, ज्याच्यामध्ये रिसर्च, स्टॅटिस्टिक्स, प्रॅक्टिकल एक्सपोजर ह्यामध्ये थोडासा जास्त फोकस आहे. तुम्ही तुमच्या आवडी, कम्फर्टनुसार तुमची फील्ड चूज करू शकता. दोन्हीही सेम आहेत, फक्त तुमच्या एक चॉईसनुसार तुम्ही आर्ट्स किंवा सायन्समध्ये ॲडमिशन करू शकता. तर काही मी लिस्ट काढल्याप्रमाणे 5 कॉलेज सजेस्ट करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, इच्छेनुसार कॉलेज चूज करू शकता. सर्वात पहिले ST झावे, साऊथ मुंबई कॉलेजेस येत आहे. सेकंड मिठाबाई कॉलेज, याची लोकेशन आहे विले पार्ले. थर्ड गर्ल्ससाठी बेस्ट आहे. चौथं म्हणजे फर्ग्युसन कॉलेज, जे पुण्यामधील खूप जास्त रिस्पेक्टेड, मोस्ट डिमांडेड कॉलेज आहे. पाचवं म्हणजे फ्लेम युनिव्हर्सिटी, MIT WPU युनिव्हर्सिटी, जे पुण्यामध्येच येते. अकॅडमिक्स, सायकोलॉजी, रेप्युटेशन, इव्हेंट, एक्सपोजर, इंटर्नशिप या सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. याची ॲडमिशन प्रोसेस कशी आहे? ॲडमिशन प्रोसेस मेरिट बेस्डवर आहे. थोडासा कट ऑफ, कॉम्पिटिशन जास्त आहे. लायब्ररी, फेस्ट, क्लब्स, रिसर्च अपॉर्च्युनिटीज आणि गुड क्राउडेड आहे. याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत? तर कट ऑफ खूप जास्त आहे, थोडासा कॉम्पिटिशन पण खूप हायली रिकमेंडेड चालू आहे. सेकंड येतं मिठाबाई कॉलेज, जे विले पार्लेमध्ये लोकेटेड आहे. तर हे खूप जास्त मुंबईमधील फेमस कॉलेज आहे. गुड कॅम्पस लाईफ, वर्कशॉप अँड ॲक्टिव्हिटीज, सायकोलॉजी स्टुडंटसाठी एक्सपोजरविक आणि एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीजला बॅलेन्स करतं. एक हेल्दी आणि चांगला एक ऑप्शन आहे कॉलेजसाठी. थर्ड येतं सोफिया कॉलेज, जे गर्ल्ससाठी मोस्ट रिकमेंडेड कॉलेज आहे आणि खूप जास्त फेमस ऑप्शन. सेफ इन्व्हायरमेंट, गुड फॅसिलिटी, अकॅडमिक फोकस, ज्यांना पीसफुल आणि सपोर्टिव्ह इन्व्हायरमेंट पाहिजे असेल तर हा त्यांच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, स्पेशली फॉर गर्ल्स. चौथं येतं फर्ग्युसन कॉलेज, जे पुण्यामध्ये लोकेटेड आहे, जे पुण्यामधील मोस्ट रिस्पेक्टेड कॉलेजमधील एक आहे. गुड रेप्युटेशन, सायकोलॉजी डिपार्टमेंट फेमस. जर तुम्हाला सायकोलॉजी फील्डमध्ये सिरियस करिअर करायचं असेल तर हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. पाचवं येतं फ्लेम युनिव्हर्सिटी, WPU युनिव्हर्सिटी, मॉडर्न लर्निंग इन्व्हायरमेंटसाठी फेमस. वर्कशॉप, इंटर्नशिप, प्रॅक्टिकल एक्सपोजर, कॅम्पस फॅसिलिटीज अवेलेबल आहे. स्टुडंटना ॲकॅडमिकसोबत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एक्सपोजर पण मिळतो. त्याचे डिसॲडव्हान्टेज हे आहेत की फीस थोडी कम्पॅरेटिव्हली जास्त असू शकते आणि कट ऑफ पण खूप जास्त आहे. तर इम्पॉर्टंट टिप आणि ॲडवाईस काय आहे? तर इम्पॉर्टंट टिप ही आहे की प्रत्येक स्टुडंटसाठी बेस्ट कॉलेजेस हे वेगवेगळे असू शकतात. तर आणि कॉलेज चूज करताना कॉलेज ब्रँड नका बघू, तर त्या कॉलेजमध्ये फॅसिलिटी, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज, ट्रॅव्हलिंग डिस्टन्स, फीज आणि कम्फर्टेबल इन्व्हायरमेंट हे चेक करणे पण खूप जास्त गरजेचे आहे. मी दिलेल्या ह्या टॉप 5 कॉलेजमध्ये तुम्ही गुगल किंवा कोणत्याही वेबसाईटवर लिंकवरून तुम्ही चेक करू शकता. त्यांचा कट ऑफ, त्यांची प्लेसमेंट, सर्व इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही ॲडमिशनसाठी प्रोसेस पुढे सुरुवात करा. आणि माहिती समजली असेल, आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि तुम्हाला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे का आणि तुम्हाला अजून पुढे कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.